काय काय कामाला कोणाला लावू शकेल? माननीय सभापती महोदय, या ठिकाणी सन्माननीय विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी जो एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि माध्यमांमध्ये देखील हा मुद्दा चाललेला आहे। अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले, भांडण केलं, मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे। पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला एमटीडीसीचा कर्मचारी आहे। त्याच्यावर एफआयआर नोंद झालेला आहे। खडक पत्नीवरी दोघांवरी आहे, त्याची कॉपी आहे माझ्याकडे। खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय। त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील। मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील। कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात। अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं। कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही विचारभाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला, का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं आणि त्या काळामध्ये भाई माझे मित्र आहात तुम्ही, मुजोरी करायला हिंमत लागत नाही। तथ्यावर बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी आणि तथ्य हेच आहे। आज